जय महाराष्ट्र. संतोष देशमुख, सोमनाथ सूर्यवंशी हे अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांचे मारेकरी अजूनही मुकाटच आहेत. सोमनाथ सूर्यवंशीची तर हत्या सिस्टमनीच केली असं बोललं जातं, पण तिथं काही होत नाही. त्याविषयी कुठलाही चकार शब्द निघत नाही. त्याविषयी जनतेचा असलेला रागही दुर्लक्षित केला जातो. या सगळ्या गोष्टी एकीकडे होत असतानाच दिशा सालियन प्रकरण आता पुन्हा वर येतं. म्हणजे काहीही करून ठाकरेंना संपवायचंच हा एकच चंग ह्या सरकारने बांधलेला दिसतोय. त्यासाठी त्यांचे प्रयत्न चालूच असतात, पण या सगळ्या गोष्टींनी काही फरक पडणार नाही. खुद्द आदित्यसाहेब ठाकरे यांना ज्यावेळेस हा प्रकरणाचा प्रश्न विचारण्यात आलेला होता, त्यावेळेस आदित्यसाहेबांनी तेच सांगितलं की तुमची सत्ता आहे, तुमच्याकडे सरकार आहे, तुमच्याकडे यंत्रणा आहे, शोध घ्या, काय असेल ते बघा, आणि तुम्हाला जर वाटत असेल तर करा तुम्हाला जी कारवाई करायची. आदित्यसाहेब त्या गोष्टीसाठी कधीही मागं हटलेले नाही आहेत. आदित्यसाहेबांनी कायमच हीच भूमिका घेतली की पोलिसांना किंवा प्रशासनाला जे काही सहकार्य करायचं असेल ते आम्ही करायला तयार आहोत. पण इथं केवळ राजकीय सूडबुद्धीनेच हे सगळं चालू आहे हे मात्र नक्की. कारण ज्या माणिकराव कोकाटेंवर सगळे आरोप साबित होऊन त्यांना तुरुंगवास भोगण्याची शिक्षा कोर्टाने दिली आहे, त्यांच्या मंत्रिपदाचा, त्यांच्या आमदारकीचा राजीनामा या सरकारकडनं घेतला जातो. पण नको ती प्रकरणं बाहेर काढून त्या प्रकरणांना एक वेगळी दिशा देऊन प्रसारमाध्यमांमध्ये ते पसरवून जनतेच्या मनात एक वेगळा भ्रम तयार करण्यासाठी मात्र हे सरकार कायमच प्रयत्नशील आहे. सरकारच्या या असल्या प्रयत्नांची खरंच कीव करायची वाटते आणि आनंद आहे की ठाकरे ब्रँडला हे सरकार इतकं घाबरतं. जय महाराष्ट्र.